ही बघा खेळायला लागली, ही बघा. ते बघा आणि तेवढे साड्या आहेत. आपण एक दिवस ना खूप मोठं कपाट घेऊ. हो हा हो, आणि आपण कपाटातच झोपू. 5 पर्यंत किती पडतात ना, तसं थोडं स्क्रीनकडे पण लक्ष द्यायचं असतं. ओ माय, गोळ्या घ्यायचं कधीच लक्षात नाही. आणि दीपकचं उलट आहे, तर त्यामुळे आपली स्किन पण चांगली राहते आणि नातं पण. म्हणजे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि आता आम्ही सुरुवात केली संध्याकाळची, ब्लॉगला सुरुवात केली संध्याकाळची. असंच बघू आता काय काय करतोय. वीकेंड आहे आता. कोणतंही आमच्याकडे येणं आहे थोड्या वेळात, तर आम्ही तुम्हाला दाखवू कोण येत आहे तो. पण चेतल, आता संध्याकाळी आपण काय काय करणार सांग. संध्याकाळी आपण काय काय करणार. तर आज आम्ही या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. हा, आता आम्ही करणार आहे स्किन केअर. वीकेंडला आम्ही जे करतो संध्याकाळी पहिल्यांदा आम्ही कपाट लावलं आहे. शीतलचे माझे कपडे थोडे व्यवस्थित लावतो. थोडं पूर्ण विकेंडचा संपला तर पुन्हा ऑफिसला जायचं, त्यामुळे पुन्हा आठवड्याभरात इकडे तिकडे कपडे टाकणार दे दुसकटून. पाहिजे तेव्हा भेटत नाही, व्यवस्थित कपाट लावणार आहे पहिलं. हे बघा आमच्याकडे कोण आलाय. बाबू 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 काय. बाबू तुला फुलं देऊ. फुलं बाबू फुलं दे. अयांश अयांशला फुलं देऊया आपण. घे अयांश. अरे इथे लावे तुला असं कानाला लावे. वाव. बघ असं बघ, असं बघ. हे बघ, ही बघा खेळायला लागली, ही बघा. ओ व्यायाम. घाबरतो. हे शिटीच्या जास्त असतं. हो माझी वहिनी. बाबू अयांश. काका बोलवतो. काका बोलवतो. काका बाबू बाबू चल. काय गाणं लावलंय चल. तो बघ, तू पण बोलता. काय गाणं लावलंय. दाखव. काका कुठे. काका ना बघ. काकीला बाय कर. बाबू बाय कर. बाय 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 कर. बाय बाय. तर मित्रांनो, जसं आता तुम्ही बघितलं की आमच्या घरी दादा, वहिनी आणि माझा भाऊ आलेला छोटा, आणि छोटा बाबू पण आलेला आमचा अयांश ना खूप मस्ती करता. आता ना आता ऐकतच नाही. पहिलं तर होतं ते, आता ऐकतच नाही. आता नुसतं इकडून तिकडून जातात. आणि टीव्हीवरती आमच्याकडे टीव्ही लावलेला, टीव्हीवरती कार्टून लावलेलं. कार्टून आमच्या टीव्हीवर कार्टून होती ना. शीतल आणि बाबू दोघेच मजा मस्ती करते. आणि हा पण बघत होता लाईफ मॅव. पण नाही, खूप चांगलं वाटलं. थोडस सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करून बरं वाटतं. समोसा आणि चहा. चहा बघा दीपचा, किती दूध टाकले त्यामध्ये. आता आम्ही असं बाहेरचं नाही खात जास्त, पण आता सगळे आले म्हणून मग आणला. पाऊस पडत. आता आम्ही ते खातो आणि तुम्हाला भेटतो स्किन केअर वगैरे करताना किंवा कपाट लावताना. बघू काय काय करतोय ते. हा किती कामं करतोय ते तुम्हाला दिसेलच. बघून घ्या. मला नाही, हा माणूस किती काम करतो बघून घ्या. आपण तुझ्याकडे चला भेटूया नंतर पुन्हा. चहा पिऊन भेटूया. विसरली होती कुठं काय माहिती.
तुला का कोणती चटणी आवडते ह्याच्यामधली? गोड. मला तर ही आवडते. तुला ही ना? बघू कशी लागते. मला गोड चटणी आवडते. मी माणूसच गोड आहे त्यामुळे मला गोड चटणी आवडते. मी माणूस तिखट आहे ना. म्हणजे मित्रांनो तुम्हाला कोणतं आवडतं सांगा, ही की ही? शीतल कसला विचार करते? झालं तुझं कपाट साफ करून? नाही, खूप बाकी आहे. थोड्या जवळ का आणतोस? हे बघा, सुरुवात झाली. हे बघा मित्रांनो, साड्या सगळ्या काढल्यात. एवढ्या साड्या आहेत तरी पण शीतल तेवढ्या साड्या आहेत. अरे म्हणजे सगळ्या लग्नातल्या आहेत. म्हणजे कोणी दिली असेल लग्नात गिफ्ट वगैरे जे असेल. शीतल ह्याच्यातल्या सगळ्या साड्या तू नेसल्यात आतापर्यंत? अशी एक पण साडी नाही ह्याच्यामध्ये की तू एकदा पण नाही नेसली? काकीने त्या दिवशी ओटी मध्ये दिली, ती नाही नेसली. अजून ही मागवली इंस्टाग्राम पेज वरून. मग ही कधी नेसणार? कधी? ही बघ, ही साडी मी मेशोवरून मागवली. म्हणजे सगळ्यात स्पेशल साडी माझी. काय सांगायची? तुझ्या आईची साडी. आईची साडी नाही, मी 7वीत असताना मला आजीने हे केलेलं, दिलेली गिफ्ट. जुनी साडी आहे ती ऑर्गेन्झा. तेव्हा पण फॅशन होती ही. काय दाखवू? कोणाशी जवळ घेऊन दाखव. ही एक मेशोवरून मागवली आहे, ती पण नेसायची अजून. ही एक मेशो. तर ह्या सगळ्या साड्या शीतल तू म्हणजे ह्याच्यात फोटो काढून इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेस का तू? हो. हा, सगळ्या साड्यांचे? सगळं. मला तर नाही दिसत तुझ्या इंस्टाग्रामला. कसं दिसेल तुला खोटारड्या? आणि तुला कोणाला जर माझ्या साड्यांचं कलेक्शन आणि ब्लाऊजचं कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. मग मी त्याच्यावर असा वेगळा ब्लॉग बनवेन. तुझ्या साड्या आवडतात ना ऑफिसमध्ये सगळ्यांना? हा, ऑफिसमध्ये सगळ्या मुलींना आवडतात साड्या माझ्या. तेव्हा मी सांगेन दुकानांची म्हणजे कुठे. मी जास्त करून दादरला घेतलंय. दादरला गोरेवाला एकच घेतले. दादरलाच आहेत, लग्नाच्या वेळेस घेतलेल्या त्या. आणि आता ना ऑगस्ट पासून सेल पण लागतो दादरला. मान्सून सेल लागतो. तर ते पण मी सांगेन. जर कोणाला म्हणजे माझ्या साड्यांचं कलेक्शन, ब्लाऊज कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. मग मी ह्याच्यावर वेगळा ब्लॉग बनवेन. तर मित्रांनो बघा तुम्ही आता साईटला शीतल, हा आहे फक्त साड्यांचं कलेक्शन. आणि साड्यांच्या कलेक्शन साठी हे बघा, हा पूर्ण कप्पा माझा आहे. हा, आता फक्त एकच कप्पा. हा, आणि हा एवढा मोठे कप्पा दिलेत तुला. काय वाटतंय तुला? आता चल मी सगळं काढते. आता मी हे सगळं ठेवते. भेटू आता अर्धवट. चल पटकन कामाला लागेल. दीप, आता मी हे कपडे सगळे घडी घातल्यात. सुटकी सरशी सगळी कामं करून टाकायची. शिवा असं एक मी सुटकी मला की सगळे काय वा असं करूया. चालेल? तर मित्रांनो आता दीपकने पण मस्तपैकी सगळे कपडे घडी करून घेतलेले आहेत. आता एक एक तो कपाटामध्ये लावतोय. काय दीप, कसं वाटतंय मग कपाट लावून तुला? मस्त वाटतं. हा, आता आम्ही सगळं आवरतो, जेवतो. इकडे एक दिवस ना खूप मोठं कपाट घेऊ. हो हो, आणि आपण कपाटातच झोपू. आता आम्ही सगळं कपाट वगैरे लावतो, जेवतो आणि मग तुम्हाला स्किन बघूया काय करतोय. स्किनला मस्त तिला पण वाटून देत थोडं छान छान. हो 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 हो, तू कोण बोलतोय बघा. शिकला रे बाळा माझा, शिकला. तर मित्रांनो आता आम्ही स्किन केअर करायला घेतलंय. दीप काय काय याच्यामध्ये सांग, तू करतोस ना? 2-4 वेळा तरी केलंय हे माझ्यासोबत. पीठ आहे आणि दही. नो, फक्त तांदळाचं पीठ.
ह्याच्यामध्ये आहे तांदळाचं पीठ, थोडंसं दूध टाकलंय आणि हे रोज वॉटर. ओके. ते सगळं मिक्स केलंय. आता दीपला लावूया, थापूया. किती रेडी रे, किती रेडी तू. हे आम्ही लास्ट टाइम पण केलं, पण पुढच्या स्टेप नव्हत्या केल्या. तर ह्यावेळेस. आणि हा माझ्याकडे एक ब्रश होता, मी तर काय एवढा मेकअप करत नाही, त्याच्यामुळे म्हटलं तर इकडे यूज करूया, व्यवस्थित लागेल पण आणि हाताला पण कमी लागेल ना दीप. आता दीप पूर्ण लावून भेटूया आपण. दीपचा मेकअप कुठपर्यंत आलाय बघा मित्रांनो. कसं दिसत. पहिल्यांदा असं करायला हे नाही म्हणजे हो नाही बोलायचा. आता मग रिझल्ट दिसायला लागला ना. करना पटापट. कस्टमर ज्यादा बात मत कर. चुकला आता लावलेलं पहिला चुकला. अरे मग सुकलं ते स्क्रब करायचंय. त्याच्यानंतर तू फेस पॅक सारखं लावून नसतं ठेवायचं नाही. हे सुकलं की तुला असं स्क्रब करायचं म्हणजे हाताने. दिवलं मध्ये इथे दाढी नाही इथे. सो झालेला आहे सर तुमचं. झालं. किती रुपये देणार? देतो. किती? 5 रुपये देतो. किती? 5 रुपये. 5 रुपये आला मोठा शहाणा. 5 रुपये 2000 होतील. हा 2000 होतील पूर्ण फेसला लावले. 2000 मधले 300 ने काउंट करून दे. चालेल. काय पागल आहे का भाई? असं हे का ठेवलंय? तुला ठेवलंय ते भरून काढायला. काय करतो हे मित्रांनो. हे फेस पॅक जो लावलाय आम्ही तो सुकला ना की स्क्रब करायचा मग. ओके चला आता मी लावते. ते बघा भूत. आजकालची भूत पण मेकअप करायला लागलेत. आणि आजकालची भूत मेकअप करून झोपायला लागलेत. भूतच दिसतोय तो पण. रात्रीचे 12 वाजल्याने आम्ही स्किन केअर करतोय. चेक झोप झालेली आहे आणि भाकरी करपलेली आहे. ही बघा दिसत असेल तुम्हाला हे टॅन. सो असं काही निघतं ते. आता उठा थोडंसं पाणी लावून त्याला स्क्रब करूया. ओके स्क्रब असं स्क्रब करायचं ते पूर्ण. हा 15 मिनिटानंतर असं सुकलंय पूर्ण. सांगा मित्रांनो आता आम्ही कसे दिसतंय ते. कसे उजेड पडलाय तो बघा. तर आता मी थोडेसे ॲब्रो फिलअप करून घेतले ह्या रेझरने. हे मी फ्लिपकार्टवरून मागवलंय. एव्हरयूथचं फिलअप मास्क लावणार आहे. बघा कसं मस्तपैकी झोपलाय आता. प्रिन्स मित्रांनो हिला आता काही ट्राय करायचं असेल ना नवीन किंवा काय नाही हे मी करते यूज. एव्हरयूथचं फिलअप मास्क. तर पहिलं माझ्यातच ट्राय होता. हे चल नंतर माझ्या ते तर मग नंतर मग ही ट्राय करते. असं काही नाहीये खोटं बोल. काय पण जाऊन दे. कधी कधी मला चांगलं वाटतं असं चांगलं वाटतं म्हणजे असं लग्नाला याचा फायदा वाटतो मला. असं सगळं करून भेटतं. फिलअप मास्क वगैरे सगळं. आता लग्नाच्या आधी मी असलं काय केलं नव्हतं. फक्त लग्नाच्या फक्त मी पावडर लावायचो. आता तुझे मित्र बघतात पडतात ना तसं थोडं स्किनकडे पण लक्ष द्यायचं असतं. ओ माय गॉड काय काय आपली स्किन जसं आपण नॉर्मल 20 तसं आपण बॉडीला प्रोटीन देतो चांगलं होण्यासाठी किंवा काय. दीप हे जागेपणी बोल असं झोपून बोलतोय. तसं ते हिला स्किनला पण तसंच असतं. थोडंसं काही नाही का ते असं मॉइश्चरायझर वगैरे किंवा असं काही नाही का ते लावत आहे थोडंसं तिला. हे मला कधी समजलं मित्रांनो? हे मला लग्न केल्यानंतर समजलं. लग्नाच्या आधी मला वाटतं काय काय मेकअप करतात काय एवढं लावून काय भेटतं. ठीक आहे आता मला समजतं. कोण करत नसेल तर तुम्ही पण करा. कोण करत नसेल तुम्ही कोण करत नसेल तर तुम्ही. काय बघा कुठे लावलंय. आता सरांचं झालं तुम्ही लावते. आता मॅडमचं चालू आहे. पण मॅडमला कोण प्रिन्सेस ट्रीटमेंट नाही देणार ना. तर रात्री किती पण उशीर झाला तरी स्किन केअर करायचं वीकमधून एकदा. कारण का पूर्ण वीक हा कामामध्ये जातो आपला स्वतःकडे लक्ष नसतं. पूर्ण धावपळ चालू असते. त्याच्यामुळे आम्ही किती पण वेळ झाला तरी हे
आठवड्यातून एकदा करतोच करतो ना दीप. त्याचं काय नाही, फक्त असं सुकायला द्यायचं पूर्ण आणि मग पील करायचं, पील ऑफ मास्क. असते विटॅमिन डी ची. तर मित्रांनो आता हे बघा, सगळं लक्षात राहतं पण गोळ्या घ्यायचं कधीच लक्षात नाही. आणि दीपकचं उलट आहे, त्याला मला गोळ्या द्यायचं बरोबर लक्षात राहतं, बाकी सगळं विसरतो. हे सांगण्यासाठी मी कॅमेरा ऑन केलाय. त्याने मला आता गोळी आणून दिल्या. हा ना दीप, दीप मी सगळं म्हणजे लक्षात ठेवते आणि तुला ओरडते की हे तुझ्या लक्षात नाही, ते विसरतो ते विसरतो. मग तुझं हे कसं लक्षात राहतं रे? लक्षात वाटतं की लक्षात ठेवायला मग डोक्याला ताण देत नाही, सगळ्या गोष्टी लक्षात ठेव. मग ह्या कशा ठेवल्या? पाहिजे तेवढंच ठेवायचं. ही पाहिजे मध्ये जास्त फाईल झालं की लॅपटॉप थोडा स्लो चालतो, मग आपण त्याला फॉर्मॅट मारतो, मग तो पुन्हा फासा. तसंच असतं डोक्याचं. पण डोक्यात जास्त ताण दिला नाही पाहिजे. जेवढं जास्त ताण देतो तेवढंच डोकं थोडं. गोळ्या द्यायचं कसं लक्षात ठेवतो बाबू? तेच बोललो ना मी. काय काय फाईल्स असतात ते आपण फोल्डरमध्ये आतमध्ये ढकलून ठेवतो. जिकडे काही गोष्टी असतात जिथे आपण फक्त त्या डेस्कटॉपवरतीच फाईल ठेवतो. आणि जिकडे जाऊ तिकडे उदाहरण पण त्याची नुसती कामाची, म्हणजे विचार करत काय लेवलचं काम करतो तो, काय डेस्कटॉपवरती आपण त्या फाईल लक्षात ठेवतो की बाबा आपलं दिसलं तसंच आहे. पण मला डेस्कटॉप ऑफिसचं हे ते का. मित्रांनो आता हे पूर्ण सुकलंय, मी काढते. काढायचं हे काढताना लय मजा येते. पण दीप खाली झोपून दिला ना, तर त्याला मी काय सांगत नाही, काढेल. हा छान वाटतं असं काढायला. हो मग हे बघा, पूर्ण जर व्यवस्थित सुकलं ना की असं निघतं एकदम, असं ग्लो पण येतो. तो इथे मित्रांनो मी सगळं काढलं हे सगळं. आणि आता आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर. हे डॉक्टर शेटचं मॉइश्चरायझर आहे, ते आता आपण लावणार. दीप नेहमीप्रमाणे झोपलाय, तर आम्ही सकाळी तुम्हाला भेटू, सकाळी तुम्हाला दाखवू कसा रिझल्ट आलाय दोघांचा पण ते. चला असं केलं नाही, असं केलंय काय, ठीक आहे. चिडका बिबटा आहे तो. चला. पण त्यामुळे आपली स्किन पण चांगली राहते आणि नातं पण, म्हणजे थोडासा टाइम भेटतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, व्हिडिओला शेअर आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आणि हा बघा, आम्ही फक्त मॉइश्चरायझर लावलंय, बाकी काहीच नाही लावलंय. सांगा आम्ही ग्लो करतो का, शीतल ग्लो करतो आणि मी पण ग्लो करतो का? दीपाली बघा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.